नहीं करें हवाला देत न्यायालयात रेखा New thing on this can or new feature on this can is राज से मिलने इस वक्त क्यों? काय ग शुभ्रा, काय झालं? शुभ्रा काय ग शुभ्रा, पण केवढं रक्त वाहतंय. चल आपण पाण्याखाली हात धरूया. चल. आदिनाथ, तो मुलगा. कोण मुलगा? ओ गॉड शुभ्रा, अगं काम करताना तरी असले विचार करू नकोस. नाही आदिनाथ, तो मुलगा, त्या मुलाचा जीव धोक्यात आहे. कोणीतरी नजर ठेवून त्या मुलावर. अगदी अगदी डोळे रोखून. आदिनाथ, कोणीतरी त्या मुलाला मारण्याचा प्रयत्न करते. आदिनाथ, त्या मुलाला वाचवायला हवं. त्याचा जीव धोक्यात आहे. ओके ओके, रिलॅक्स रिलॅक्स. आधी रक्त वाहते. आपण एक मिनिट दे. नाही, नको. मी हळद दाबते. मी राजीनामा घेऊन गेले होते, पण आज बाबा आले नव्हते, त्यामुळे. काय? मी म्हटलं मी राजीनामा घेऊन गेले होते पण देऊ शकले नाही, कारण आज बाबा क्लासमध्ये आले नव्हते. आणि इतर कुणाच्या हातात देणं मला योग्य वाटलं नाही. आता उद्याही बाबा आले नाहीत तर मी घरी जाईन आणि त्यांच्या हातात राजीनामा देईन. कशासाठी हे सगळं? मी नोकरी करायला लागले केवळ तुमच्या डोक्यावरचं ओझं कमी व्हावं म्हणून. पण मी नोकरी केल्यामुळे तुमचा ताण वाढणारच असेल तर. राधा, तू पण ना. एका दृष्टीने बाबा तिथे नव्हते ना, ते बरंच झालं. हे ऐक ना, आज मी यशवंतरावांच्याकडे गेलो होतो. त्यांना सांगितलं की माझ्याकडे फक्त 5,000 रुपये आहेत, मला आणखी थोडा वेळ द्या. ते हसायलाच लागले. मला म्हणाले की कुठल्या तरी एका मंत्र्याचा पीए त्यांच्याकडे आला होता आणि त्याने खूप डोकं खाल्लं त्यांचं, आणि मग त्याचा सगळा राग माझ्यावर निघाला. मला म्हणाले तू मनावर घेऊ नकोस, आणि ते 5,000 रुपये सुद्धा त्यांनी घेतले नाहीत. अगं खरं सांगतोय मी. आणि काय म्हणाले माहितीये का? म्हणाले की राधा आता मुंबईतल्या नंबर 1 क्लासमध्ये शिकवतीये, आम्हाला पार्टी हवी. खरं सांगू राधा, बऱ्याच दिवसापासून माझ्याही मनात आहे की त्यांना कधीतरी घरी जेवायला बोलवावं, पण खूप लाज वाटत होती राधा. पण आज स्वतःहून ते म्हणाले. त्यांना तर आमचे क्लासेस हवे होते, आणि आता आमचा क्लास? ऑफकोर्स आमचे. मी अजूनही त्या क्लासमध्ये शिकवते, आणि माझा राजीनामा अजूनही माझ्या पर्समध्येच आहे. ठीक आहे, तुमचे क्लासेस ओके. ग्रेटनेस असतो ना का एखाद्या माणसाचा. मला काय म्हणाले माहितीये? म्हणाले चंदू शेठ, मी माझी इच्छा फक्त व्यक्त केलेली आहे, ती पूर्ण करायची की नाही करायची हा तुमचा प्रश्न आहे, आणि मी दिलेली मदत परत घेणार नाही असं म्हणाले ते. काय टॉप क्लास माणूस आहे रावा.
आता बाबांच्या बरोबर एवढा वाद झाला तरीही माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. आणि जाताना काय म्हणाले माहितीये? म्हणाले की मी म्हणजे एक राक्षस आहे. म्हणजे ते जादूच्या दिव्यातला राक्षस, मनातली इच्छा पूर्ण करणारा. क्षणभर ना माझ्या डोळ्यासमोर तरळूनच गेलं राधा, की मी एखादा दिवा घासतोय, त्यातून हिरवा निळाचा धूर बाहेर पडतो बरं का, आणि त्यातून असे पांढरे कपडे घातलेले यशवंतराव बाहेर पडतात आणि म्हणतात की हुकूम मेरे आका. राक्षसांपासून सावध राहावं म्हणतात. कधी उलटतील सांगता येत नाही. म्हणजे बरं ते जाऊ दे, तुम्ही आधी बाबांना फोन करा. काय झालं आता त्यांना? त्यांना ताप आहे. मलेरियाच्या टेस्ट करायला सांगितलं डॉक्टरांनी. अरे बापरे, आताच करतो फोन. नाहीतर एक काम कर राधा, चहा दे, चहा प्यायल्यावर फोन करेन. आणते. राधा, काल थोडस काहीतरी बोलून गेलो तुला, लगेच राजीनामा द्यायला निघालीस. तुम्ही सांगितलं असतात तर जीवी दिला असता. डायलॉग? मग ते काय फक्त तुम्हाला मारता येतात? चहा आणते. निखिल काय कायमचा राहायला गेला की काय वसईला? आजही पत्ता नाहीये त्याचा. म्हणजे त्यांनी फोन नाही केला तुला? कशाबद्दल? मी तरी सांगितलं होतं ना त्याला, बाबांना विचारल्याशिवाय कुठेही जायचं नाही. कुठे गेलाय? त्याच्या काही मित्रांचा प्लॅन ठरला रायगडला जायचा, म्हणून हा सुद्धा गेला वसईहून परस्पर. मला विचारायला फोन केला होता त्यांनी, पण मी त्याला म्हटलं की बाबांना विचारल्याशिवाय नाही जायचं. अच्छा अच्छा, मग त्यासाठीच केला असेल फोन तरी. म्हणजे मी कॉन्फरन्स मधून बाहेर पडलो तेव्हा त्याचे 2 मिस्ड कॉल्स होते. हे काय रायगडचं अचानक? ही काय पद्धत झाली हे असं उठायचं आणि एकदम निघून जायचं? इट्स ओके बाळ, पहिल्यांदाच गेला ना तो. पूनम, हल्ली तू सारखी त्याच्याच बाजूनी बोलतेस. कारण मला त्याची बाजू समजते, कारण मी ती समजून घेते. आणि मी करत नाही असंच ना? बरं झालं तूच बोललास. बाळ, निखिल इज ट्राइंग टू ओपन अप. त्याला अशी आडकाठी करू नकोस ना प्लीज. बी ऑन अ साइड. मीच त्याला त्याच्या बाजूनी असायला नकोय. त्याला काय करणार? बाळ प्लीज, टाळी कधीही एका हाताने वाजत नाही. पूनम, आता टाळ्या बिळ्या वाजवण्यात इंटरेस्ट नाहीये बरं का मला. मी हात जोडलेत अगदी कोपरापासून. आणि काय ग पूनम, कुसुमताई कुठे दिसत नाहीये? ती जेवायलाही नव्हती टेबलवर. कुसुमताईंचं ना उपोषण चाललंय. काय? त्यांचे कोणते महाराज आहेत ना, त्यांना म्हणे पोलिसांनी पकडलं. काय सांगतेस काय? असं कळलं की ते फ्रॉड होते म्हणे. कुसुमताईंना कळल्या कळल्या त्यांनी महाराजांच्या सुटकेसाठी घनघोर तप चालू केलाय. महाराज जेलमधून सुटेपर्यंत कुसुमताई अन्नाचा एक कण सुद्धा पोटात घेणार नाहीयेत. अरे अशी प्रतिज्ञा केली आहे त्यांनी. काय वेड बीड लागलाय की काय तिला? आता तरी जरा शहाणी हो म्हणावं. असू दे रे बाळ, प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग असतो. श्रद्धा कसली? अंधश्रद्धा आहे ही. उपाशी पोटी रात्री काही व्हायला लागलं तिला तर धावाधाव मला करावी लागणार आहे. डोंट वरी, मी थोड्या वेळाने दूध आणि बिस्किट घेऊन जाणार आहे त्यांच्यासाठी. पूनम, मला कधी कधी कळेनासंच होतं. काय रे बाबा? म्हणजे मी खरंच घरात राहतो का एखाद्या सर्कशीत राहतो?
अजून 2 वाजले. तू कशी जागी? मी पाणी प्यायला उठले, लाईट ऑन दिसला म्हणून आले इथे. काय झालं? ताप उतरला नाहीये ग अजून. पण जेवणानंतर बाबांनी गोळी घेतली होती ना? हो घेतली, तरी सुद्धा. किती आहे पाहिलात तुम्ही? हो, 1 होता मगाशी. अरे बापरे. आई आपण कोलन वॉटरच्या पट्ट्या ठेवून बघूया का? मी असं करते, मी घेऊनच येते. आई, तुम्ही थोड्या वेळ जाऊन पडा, मी बसते बाबांजवळ. नको ग, तू कशाला उगीच जागतेस. उलट ते दे माझ्याकडे, मी बसते. अहो 1-1.5 तास झोप झाली आहे माझी. मी बसते ना, तुम्ही थोड्या वेळ जाऊन झोपा. शुभ्रा, ए शुभ्रा, शुभ्रा. रात्रभर जागत बसलीस, आता जाऊन झोपतेस का जरा वेळ? नाही आई, मध्ये डुलकी लागली होती ना मला. ताप उतरलाय. माहितीये, पाहिलं मी मगाशी. चहा ठेवलाय, घेशील ना? आणतेच. येस, कोण हवाय? मी सयाजी. मग ते सर आहेत का? कोण सर? शास्त्री सर. ओ बाबा आहेत. त्यांनीच बोलवलं होतं ते प्रिलिम्सचे पेपर न्यायला. ओ ये आत ये. मला वाटलं ते सेल्समन वगैरे येतात ना हल्ली. बाबा झोपलेत आणि त्यांनी पेपर कुठे ठेवलाय मला माहित नाहीये. थांबतोस का? उठवू? उठतीलच ते इतक्यात. चालेल. बर, पाणी हवंय? चालेल. साधं का गार? कसंही. नाही, नक्की सांगायचं. साधं का गार? नाही. आणते, बस. घे. हे अख्खं सुडोकू सोडवलंस तू? हो,
त्यात काय कठीण आहे? जाम आहेस तू सयाजी. तुझा मेंदू ना म्युझियम मध्ये जतन करायला हवा. अरे मला जन्मात सुटलं नसतं हे. सयाजी तू इथे? बाबा हा जाम आहे हो सयाजी. अर्ध्या तासात सोडवलं त्याने हे जम्बो सुडोकू. तुझी ना मी आधी दादा बरोबर कॉम्पिटिशन लावणार आहे. त्याला सॉलिड जमतात असल्या गोष्टी. सयाजी आहेच हुशार. बरं तू कसा काय इथे? सर ते प्रिलिम्सचे पेपर न्यायचे होते म्हणून. ते न्यायला तू आलास? हो. तुझं काम नाहीये खरं. बाकीचे फिरूस कुठे गेले सगळे? सर तुमचा फोन आला तेव्हा प्रकाश नुकताच निघाला होता. त्याच्या मुलीची तब्येत बरी नाही ना. अच्छा. मग म्हटलं मीच. ठीक आहे. पण तरी तू हरकत नाही. तू बस मी आलोस. तर याला चहावर काहीतरी झालंय सगळं. मी येईपर्यंत बसू द्या. बस ना. हे चहा घे. सो सयाजीराव हुशार आहात तुम्ही. हो. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे मग मानलं तुला. कुठला प्रश्न? कावळा सरळ का उडतो? हा काय प्रश्न आहे? आहे. उत्तर दे. कावळा सरळ का उडतो? नाही मला नाही माहित. सिंपल सयाजी. तो म्हणतो कावळा. काय गे तू चेष्टा करते तुझी. बरं हे एनवलप एक मिनिट. तू टीवायला आहेस आणि हे टीवायच्या प्रिलिम्सचे पेपर्स आहेत. हे तुझ्याचकडे कसे द्यायचे? सर इन्व्हॉल्व नाही उघडणार मी. नाही पण समजा उघडलंस तर? सर त्याची गरज नाही. अभ्यास झालाय माझा. नाही अभ्यास झालाय माहितीये मला. पण तुला मोह झाला तर? सर तुमचा विश्वासच नसेल तर. गंमत केली मी तुझी. हे रेगे सरांची ताब्यात आहे. येतोच. घ्या. बाबा कशावरून हा एन्व्हलप उघडणार नाही? नाही उघडणार तू. पण कशावरून? अगं तो नुसताच हुशार नाहीये. तो प्रामाणिक सुद्धा आहे. मला माहिती आहे. माझी खात्री आहे त्याबद्दल. बरं ये पिंटे. काय? चला मला पण अर्धा कप चहा दे ना. हो. आणि आईला सांगायचं नाही. असंच घेऊन ये. बघी ना. निखिल कुठे आहेस तू? पुण्याला. हा लगेच तिकडे पुण्याला करून केक काढू नका. हाऊ फनी. तिथे काय करतोयस? भूतकाळाचा शोध. सुलेखा. बरं ऐक. उद्या मामांना भेटायला जातोय मी सॅनिटोरियम मध्ये. ओके. वसईला असताना आजोबांशी मी बोललो होतो काही गोष्टी. त्यावर सांगितलं सगळं? नाही ग. पण काही खूप इंटरेस्टिंग गोष्टी कळल्या. परत आलो ना मी की बोलू आपण. कधी येणार आहेस तू परत? काही सांगता येत नाही का अजून. म्हणजे मामांशी बोलल्यावरच कळेल ना काय आणि किती खोदकाम करायला लागणार आहे ते. निखिल मला काळजी वाटतेय माझी. डोंट वरी. आल बी ऑल राईट. यू बेटर बी. या. बरं आणखीन एक. अख्ख्या जगासाठी मी आता रायगडावर स्वारी केलेली आहे. तेव्हा प्लीज पचकू नका. काय कॉन्फिडन्स आहे रे तुला बहिणीबद्दल? तो तर आहेच ग. बरं चल. आय कॅच अप विथ यू अँड आय कीप यू पोस्टेड. ओके. उद्या मामांशी बोलणं झाल्यावर फोन करतो तुला. मामांना मी आठवण काढली म्हणून सांग. या. बाय. बाय. निखिल टेक केअर. या.